नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे आपण या चॅनलवर आपण सर्व आपल्या नर्सरीतील रोपांबद्दल जे काय बॅगिंग असेल, रीबॅगिंग असेल, लोडिंग अनलोडिंग याबद्दलचे व्हिडिओ टाकत असतो आणि तुम्हा सर्व सबस्क्रायबरचा चांगला त्याला प्रतिसादसुद्धा मिळत आहे। त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे खूप खूप आभार। आणि जे आपण सल्ला मार्गदर्शन सत्रामध्ये जे काय शेतकऱ्यांना कन्सल्टिंग, खत पाणी छाटणी फवारणीचं जे काय कन्सल्टिंग करत आहोत त्याबद्दलसुद्धा शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे। शेतकऱ्यांनी जे काय त्यांचे प्रश्न असतील ते सांगितलेले, त्यावर आपण व्हिडिओ बनवलेले। तरीसुद्धा मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की ज्या शेतकऱ्यांना फळबाग लागवड किंवा इतर कोणत्या लागवडीबद्दल कोणत्या प्रकारची अडचण असेल किंवा कोणतीही शंका असेल त्यांनी कमेंट करायची आहे। या व्हिडिओलासुद्धा तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकताय, त्यावर आपण व्हिडिओ डिटेल बनवत असतो आणि पूर्ण सविस्तर माहिती देत असतो। तर मित्रांनो, आजचा हा जो आपला व्हिडिओ होणार आहे तो पेरू या संदर्भात होणार आहे। आता आपण जे पेरूचं कलम बघतोय, आता ॲक्च्युली याला कलम म्हणायचं, रोप म्हणायचं का काय, हा एक प्रश्न राहतो। कारण याला कुठेही आपल्याला बघू शकतोय कलम दिसत नाही, पण असताना हे जे रोप आहे ते कलमापेक्षा ॲडव्हान्समध्ये म्हणजे क्लोनचं रोप आहे। आता क्लोन म्हणजे काय असतं की ज्यावेळेस आपण एखादी स्टिक आहे पेरूची, ती लॅबमध्ये त्याला मूळ आणि खोड फोडण्याचं काम करतो आणि ते मूळ आणि खोड फोडलेलं जे असतंय ते बॅगेमध्ये आपण भरलेलं असतंय, त्याला आपण क्लोन हा शब्द वापरतो। आता बरेच शेतकरी त्याला टिश्यू कल्चरसुद्धा म्हणतात, पण ॲक्च्युअलमध्ये टिश्यू कल्चर हे पूर्ण पानापासून पेशी काढून ते बनवलेलं असतं आणि पेरूमध्ये टिश्यू कल्चर शक्य होत नाही। आता आपण साध्या भाषेत त्याला टिश्यू कल्चर म्हणतो किंवा म्हणू शकतो, पण ॲक्च्युअलमध्ये क्लोन हा कन्सेप्ट पूर्णपणे वेगळा आहे। आता आपल्याकडं क्लोनमध्ये लखनौ आणि तैवान पेरू हा मिळत असतो आणि आपल्याकडं दुसरा जो पेरू आहे त्याचंसुद्धा आपण पुढं बघणार आहोत, VNR। तर ते पाचर कलमाचं असतं। आता पाचर कलम असेल, क्लोन असेल, शेवटी आपण जे रोप बनवण्याची जी आपली टेक्निक आहे किंवा रोपांची जी क्वालिटी आहे ती उत्कृष्ट असते आणि रोपांची क्वालिटी चांगली असल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवडी केल्यानंतर त्यांना चांगला बेनिफिट मिळालेला आहे। तर मित्रांनो, आता पेरू लागवड म्हटलं तर पहिली गोष्ट आहे की आता मार्केटमध्ये लखनौ, तैवान, VNR, ललित, जी विलास, सरदार, सदाबहार अशा विविध जाती उपलब्ध आहेत। आता शेतकऱ्यांनी लागवड करत असताना कोणती लागवड करावी काय, हा जो पार्ट राहतो ॲक्च्युअलमध्ये तो व्हिडिओमध्ये डिस्कस करणं चुकीचं राहील। कारण शेवटी प्रत्येकाची गरज, त्या भागातील वातावरण किंवा पाण्याची सोय, जमीन यावर पूर्णपणे तो विषय डिपेंड राहणार आहे। त्यामुळं तो काय आपण इथं विषय डिस्कस करणार नाही आहे। पण आता आपण सध्या जे बघत आहोत ते आहे आपलं हे लखनौ L49, म्हणजेच त्याला आपण सरदार पेरू म्हणतो। त्याचं हे क्लोनचं रोप आहे। आता हे बघू शकतो आपण पूर्ण, आपण आता जो आहे ते लखनौच्या प्लॉटवर आहे, बघू शकतो। हा पूर्ण आपला लखनौ सरदार म्हणजेच L49चा हा प्लॉट आहे। आता हे जस्ट आपण एक 7-8 दिवसापूर्वी रीबॅगिंग केलेलं आहे आणि आता सध्या त्या रोपांमध्ये नवीन फुटवा वगैरे हे ते सगळं चालू झालेलं आहे। थोडक्यात रोपं सेट व्हायच्या कंडिशनमध्ये आहेत, रोपं सेट व्हायला लागलेली आहेत। आता बघू शकतोय नवीन अशी ही जी पालवी असत्या ती फुटायला चालू झालेली आहे। आता आपण ज्यावेळेस प्लांटेशन करतोय त्यानंतर इझिली आपल्याला फक्त इथून जे आहे ते कट करायचं आहे 1 ते 1.5 महिन्यानंतर। त्याच्यामुळं रोपाला ब्रांचेस मिळतात आणि खोडाची साईज व्हायला मदत होते। आता बघू शकतोय क्लोन म्हटलं तर पूर्णपणे हे असं कुठेही आपल्याला कलम दिसत नाही, ग्राफ्ट किंवा जोड कुठेही दिसत नाही। आता पेरू म्हटलं तर जनरली लखनौ, तैवान ह्या ज्या जाती आहेत त्याची जी लागवड आहे ती आपण 2 ओळीतील अंतर 8, 9, 10 असं ठेवू शकतोय आणि 2 झाडातील जे अंतर आहे ते जनरली आपण
4, 5, 6 असं अंतर ठेवू शकतो आहे. फॉर एक्झाम्पल आपण 8x5, 9x4, 5 किंवा 10x4, 5, 6 अशी ही लागवड करू शकतो आहे. आणि हे जे क्लोनची पेरूची कलम असते किंवा रोपं जे असतात, तर ती लावल्यानंतर आपल्याला 6 ते 8 महिन्यामध्येच आपल्याला याचं उत्पादन धरता येतं आहे. शेवटी आता हे प्रत्येक शेतकऱ्यावर डिपेंड असतं आहे की कशाप्रकारे आपण त्याचं नियोजन करतो आहे, त्याच्यावर थोडंसं सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. पण एक साधारण आपण 6 ते 8 महिन्यामध्ये याचं उत्पादन घेऊ शकतो आहे, कारण झाडाची ग्रोथ बघून आपल्याला बहार उत्पादन धरायचं असतं आहे. आता लखनौ पेरू म्हटलं तर ह्याला ताण द्यावा लागतो. पेरू हा खायला गोड आणि आतून पूर्ण सफेद पांढरा असतो. आता तसंच आपण तैवान पिंक म्हटलं तर आतून फिक्कट गुलाबी पेरू येतो, तो सुद्धा खायला गोड आहे, बी कमी आहे आणि त्याची साईज आहे तैवान पिंकची, तर ती जनरली 500 ते 700 ग्रॅमपर्यंत होत असते. आणि लखनौ म्हटलं तर 350 ते 550 ग्रॅमपर्यंत त्याची फळाची साईज होत असते. आता VNR म्हटलं तर VNRची थोडीशी लागवड आपण 10x8 किंवा 9x9, 10x10 अशी करत असतो. एकरी 450-500 झाडं बसवत असतो. आणि त्याची जी फळाची साईज आहे ती जनरली 1 किलोच्या पुढं होत असते. हवा खेळती राहते. त्याला 12 ते 15 महिने लागतात फ्लावरिंग फ्रुटिंग चालू व्हायला किंवा बहार धरायला थोडक्यात. अशा पद्धतीनं त्याचं जे नियोजन असतं. आता पेरू म्हटला तर हे कमी पाण्यामध्ये किंवा कमी मेंटेनन्समध्ये येणारं पीक आहे. फक्त याला आपल्याला सुरुवातीला महिन्याला रिंग पद्धतीनं खतं असतील, त्यानंतर दर 4 ते 6 महिन्यातून बेसल डोस असेल आणि ह्याला 15 दिवसाला कीटकनाशक, बुरशीनाशक आणि युरियाची फवारणी असेल. आता झाडाची डेव्हलपमेंट होत असताना आणि डेव्हलपमेंट झाल्यानंतर बहार धरत असताना जे शेड्यूल असतं ते पूर्णपणे डिफरंट असतं, वेगवेगळं असतं. आता ते आपण आपल्या शेतकऱ्यांना त्यावेळी त्याबद्दल गायडन्स करत असतो. तरी ज्या शेतकऱ्यांना पेरू लागवड असेल किंवा कोणत्याही प्रकारची फळबाग लागवड करायची असेल, त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकताय, सविस्तर माहिती घेऊ शकताय. बुकिंगनंतर 8 ते 10 दिवसामध्येच आपल्याला ऑल महाराष्ट्रामध्ये कुठेही आपलं असेल तिथं रोपं घरपोच येतात. नर्सरी शासन मान्यता आहे, अनुदानला बिल मिळतं आहे, खात्रीशीर रोपं फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना आपली समक्ष भेट घ्यायची असेल ते कॉल करून अपॉइंटमेंट घेऊन येऊ शकतात. शुक्रवारी आपली सुट्टी राहते, फ्रायडे, आणि इतर दिवशी आपली नर्सरी 10 ते 5 या टायमिंगमध्ये चालू आहे. तरी ज्या शेतकऱ्यांना नर्सरीवर यायचं आहे त्यांनी अपॉइंटमेंट घेऊन यायचं आहे. खात्रीशीर रोपं फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकऱ्यांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात. आता मी मागच्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला बोललो होतो की शेतकऱ्यांनी क्लोन लावू नका, तर क्लोन का लावायचा नाही आहे त्याचं आता आपण हे लाईव्ह बघणार आहोत. की आता आपणसुद्धा हे पहिल्यांदा क्लोन जे आहे ते तयार केलेलं आणि नंतर बॅगमध्ये शिफ्ट केलेलं आहे. तर हे बघू शकतो. आता क्लोन लावलेली होती रोपं ही, आता ही सगळी क्लोनचीच आहेत. आता त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की ही अशी थोडीशी मरझड चालू झालेली आहे. आता ही होत असते. आता हे आमचं दररोजचं जे काम आहे किंवा डेली आम्ही जी रोपं बनवत असतो तर हे कॉमन गोष्ट आहे, मरझड ही होत असते. पण आपण ॲक्च्युली हे बॅगेमध्ये करतो आहे त्यावेळेस हे इकॉनॉमिकली बघता काही अडचण वाटत नाही. पण ज्यावेळेस आपण डायरेक्ट शेतामध्ये लावतो आहे त्यावेळेस त्याच्यावर झालेला जो खर्च असतो किंवा वेळ जो असतो तो वाया जात असतो. आता आपण काय करतो आहे की जे रोपं सिलेक्टेड आहेत, सेट झालेली आहेत ह्या पूर्ण प्लॉटमधील, ती शेतकऱ्यांना देणार आहोत. अशी जी काय खराब रोपं आहेत, जळलेली रोपं आहेत ती आपण देत नाही, शेतकरी घेत नसतात. तर तो आपला नर्सरीचा रोल राहत असतो. म्हणून म्हटलं की शेतकऱ्यांनी घेत असताना 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये असा जो रोपांचा जे तुम्ही दर सांगता क्लोनमधला, तर ते न घेता शेतकऱ्यांनी शक्यतो बॅगेतील सेट झालेलं 1 फुटाच्या रेंजमधलं, 1 सव्वा फूट, 1.5 फूट ह्या रेंजमधलं रोप घ्यायचं आहे आणि ते लागवड करायची आहे. रोपाची थोडी उंची
कमी असेल किंवा थोडीशी जास्त असेल तरी काही प्रॉब्लेम येत नाही, पण रोप हे बॅगेतील सेट झालेलं घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याचा जो रिझल्ट आहे तो चांगला येत असतो. कारण जे रोप बॅगेमध्ये असेल सेट झालेलं असते तर ते बघू शकतो आपण, अशी त्याला जे तरतरीपणा आपण म्हणतो किंवा जो हार्डनेसपणा म्हणतो आपण तो आलेला असतो. तर त्यासाठी आपण बॅगेतील रोपांना प्रेफरन्स द्यायचा आहे. भले बॅगेतील रोपाचा दर काही असेल, कमी असेल, जास्त असेल, तो विषय इकॉनॉमिकली वेगळा राहतो. पण रोपांची चॉईस करत असताना बॅगेतील रोप घ्या, खात्रीशीर रोप, गॅरंटेड रोप घ्या. आणि नर्सरी शासन मान्यता असेल तर आपण अनुदानला बिलसुद्धा घेऊ शकतो आहे. आता आपली जशी नर्सरी शासन मान्यता आहे, आम्ही शेतकऱ्यांना अनुदानला बिलसुद्धा देतो आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी भाऊसाहेब फोंडकर, नानासाहेब देशमुख, पोखरा योजना इत्यादीच्या अंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवड करून किंवा लागवडी केल्यानंतर सुद्धा ॲप्लिकेशन देऊन त्याच्यातून बेनिफिट काढलेला आहे, आपलं बिल चाललेलं आहे त्यांना. आता जो आपण पेरू बघणार आहोत तो इथून पुढं जो आहे तो VNR आहे. VNR हा पाचर कलमाचा आपण बनवलेला आहे, बघू शकतोय. तर अशा पद्धतीने आता ही रोपं आपण सेट करायसाठी ठेवलेली आहेत. आणि आता ह्याच्यातील आपलं मिरजसाठी, सांगलीसाठी आपला जवळजवळ 1,500 ते 2,000 पेरू ऑलरेडी बुकिंग आहे. तर अशा पद्धतीनं आता हे जे बुकिंग आहे ते फेब्रुवारीचं आहे. आपण हा जो व्हिडिओ बघतोय तो जानेवारीमध्ये बघतोय, 17 जानेवारी 2024. आता हे जे आपण बुकिंग घेतलेलं आहे ते शेतकऱ्यांचं फेब्रुवारी 15 नंतर आपण त्यांना ही रोपं देणार आहोत. तोपर्यंत बरोबर 1 ते 1.5 महिन्यामध्ये रोपांची जी वाढ आहे किंवा रोपांचे जे सेट होण्याची जो विषय आहे तो व्यवस्थित होणार आहे. आणि त्यामुळं शेतकऱ्यांना चांगलीच रोपं मिळत असतात, खात्रीशीर, गॅरंटेड, बघू शकतोय. तर अशा पद्धतीनं हे आपलं असं काम चालू असतंय. आता आपण खालच्या प्लॉटला बघूया, ज्यात आपलं प्लॉटिंगचं डेव्हलपमेंटचं काम चालू आहे, बघू शकतो. आता तिथंसुद्धा आपण काही रोपं रिबॅगिंग करून ठेवलेले आहेत. त्यामध्ये जांभळ आपल्याला दिसत आहे आणि काही पेरूची सुद्धा आहेत. इकडे बघू शकतो आपला हा इकडं तयार झाडांचा प्लॉट आहे, त्याच्यामध्ये सर्व प्रकारची फळझाडं तयार आहेत. हे जे बांधायला दिसते ते आपले नवीन मदर प्लांट आहेत, आपले आंब्याचे, केशरचे. आणि त्याच्यावरती आंब्याचा तयार झाडांचा 60 किलोच्या बॅगमधील 4 वर्षांचा प्लॉट आहे. आणि तेच आपण जर इकडं थोडंसं बघितलं तर इकडं आपली सगळी तयार झाडांचा प्लॉट आहे, जसं की आंबा, पेरू, चिक्कू, नारळ, जांभळ, रामफळ आहे, फणस आहे इत्यादी. आता 2 दिवसापूर्वी आपण या भागातला जो व्हिडिओ बघितला होता तयार झाडांचा, आंब्याबरोबर तयार झाडांचा, तर ते इथला बघितला होता, चिक्कू बघितला होता आपण. तर हे अशा पद्धतीनं आपलं 12 महिने काम चालू असतंय. आता आपण जे पुढं बघणार आहोत ते आता आपलं रिबॅगिंग करून ठेवलेली ही आवळा असेल, चिंच असेल, त्याचे हे प्लांट्स आहेत. 1-1.5 वर्षाचं जे रोप आहे ते आपण 8x10 बॅगला टाकलेलं आहे, बघू शकतोय. आता ही छोटी बॅग आहे 5x6ची, तीच आपण रोपं ही 8x10 बॅगला, मोठ्या बॅगला शिफ्ट केलेली आहेत. आता हे पूर्ण जूनसाठीचं नियोजन आहे. आता जवळजवळ ह्याच्यातील सुद्धा ही 10,000 रोपं आहेत या प्लॉटवर. त्याच्यातील आपली 2,000 बुकिंग झालेली आहे नगरसाठी, चिंच. तर अशा पद्धतीनं आपलं जूनचं बुकिंग हे नोव्हेंबर-डिसेंबरपासूनच चालू असतं आहे. 6-6 महिने, 8 महिने म्हटलं तरी प्री बुकिंग असतं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी लागवड करायची असेल तर आजच संपर्क करून आपल्याला बुकिंग करायचं आहे. कारण बुकिंग केलेल्याचा एक फायदा होतो की पहिली गोष्ट आम्हालासुद्धा थोडासा अंदाज येतो की आपल्याला रोपं किती द्यायची आहेत. आणि दुसरी गोष्ट, ज्या लोकांचं बुकिंग आहे त्या लोकांना आपल्याला गॅरंटीड, खात्रीशीर जे चांगलं रोप आहे ते आपल्याला प्रोव्हाइड करता येतं. आणि जे बुकिंग असेल त्यांना पहिला प्रेफरन्स दिला जातो, प्राधान्य त्यांनाच दिलं जातं.
त्यामुळं शेतकऱ्यांनी बुकिंग करायचं आहे. हे बघू शकतो अशा पद्धतीनं रोपं सेट व्हायला चालू आहे. तरी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तरी या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.